नमस्कार मित्रांनो, 10 जूनच्या भागामध्ये लाली पंचायतसमोर सांगते, ह्या दादाने आपणहून सगळ्यावरचा हक्क सोडला. पण पंचायत सांगते खोटं आहे. त्यांना कोर्टात खेचण्याची आणि नोटीस काढण्याची धमकी दिली गेली आणि म्हणून नाईलाजाने दादा खोतांना घराबाहेर पडावं लागलं. आता मात्र सगळ्या गावकऱ्यांना आश्चर्य वाटतं आणि त्यांच्यात कुजबूज चालू होते. लाली म्हणते, पण असं काही झालंच नाही. पंचायत म्हणते, आमच्याकडं पुरावा आहे. लाली म्हणते, कसला साक्षीदार, कसला पुरावा, येऊ दे ना समोर. सगळ्या गावकऱ्यांसमोर फिरत म्हणते, कोणाची हिंमत आहे, येऊ द्या ना समोर, मी काय घाबरते का. पंचायत म्हणते, तुम्ही यांना ओळखतच असाल. लाली मागे बघते तर वकील उभा असतात. लाली म्हणते, तुम्ही. पंचायत म्हणतात, बोला वकील साहेब. वकील म्हणतात, लालन सावंतबाईने मला खोतांच्या घरी बोलावून घेतलं. एक गावकरी दुसऱ्याला म्हणतो, ही लालन सावंतबाई कोण आहे. दुसरा म्हणतो, अरे हीच लाली, पण तिचं वागणं बघ. पंचायत म्हणते, तुम्हाला लालीने कशाला बोलवलं होतं. वकील साहेब म्हणतात, वाटणी करण्यासाठी, आणि रघुनाथ खोतने घराचे हिस्से करायला नको असं त्यांना सांगितलं होतं. पण त्यांनी कायद्याची नोटीस पाठवायची धमकी दिली आणि मग रघुनाथ खोत घरावरचे सगळे हक्क सोडून बाहेर पडले. लाली म्हणते, काय रे, माझ्याकडून फी घेतो आणि दादाच्या बाजूने साक्ष देतो. तू ना सरड्यापेक्षा जास्त निघालास. आता वकील साहेब रागाने म्हणतात, हे बघा, मी कायद्याचा आदर करतो. खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं हा माझा पेशा नाही. जे काही घडलं तेच मी सांगितलं. लाली म्हणते, पण तुम्हाला गरज काय. तेवढ्यात रघुनाथ उठतो आणि म्हणतो, मी माझ्या भावंडांना जे काय दिलं ना ते माझ्या मर्जीने दिलं. पंचायत म्हणतात, दादा खोत, भावकीच्या वादामध्ये कुणावरही अन्याय नको आणि तुम्ही वगळता आमचा असा निर्णय झाला की तुमच्यावर अन्याय झाला. तुम्हाला भावकीच्या वादामुळे घरातून बाहेर पडावं लागलं आणि याची शिक्षा तुमच्या दोन्ही भावंडांना होणार. तुमच्या बाबतीत गोष्टी थोड्या वेगळ्या पद्धतीने घडल्या, पण शेवटी तुम्हाला घर सोडावं लागलं हे सत्य नाकारता येत नाही. तुमच्या घरासाठी कायदा एक आणि गावासाठी एक कायदा असं होणार नाही. तुम्हाला बेघर करणाऱ्या तुमच्या दोन्ही भावंडांना नियमानुसार शिक्षा होणार. गावामधील कुणीही लालीच्या कुटुंबाला आणि बंधूच्या कुटुंबाला कुठलीही मदत करणार नाही. त्यांच्याबरोबर कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवणार नाही. हा निर्णय ऐकून सगळ्या गावकऱ्यांना आनंद होतो. पण रघुनाथ म्हणतो, तुम्हाला शिक्षा द्यायची असेल ना तर मला द्या, मी तयार आहे, पण यांना शिक्षा देऊ नका. पंचायत म्हणते, दादा, तुमच्यासारख्या माणसाला एवढं भोगावं लागतंय. अहो, म्हणजे देवाला देवघरातून बाहेर काढल्यासारखं आहे. आता मात्र लाली करून मुरका मारते. उमा म्हणते, अहो, आमची खरंच तक्रार नाही आहे. हे सगळं दायजे आणि यांच्या इच्छेनुसार घडतंय. आम्हाला कुणीही घराबाहेर काढलं नाही. आम्ही स्वतःच घराबाहेर पडलो. आणि घराबाहेर कुठे, मागलं म्हणजे घराचाच एक भाग आहे. आम्ही फक्त घरात न राहता तिथे राहतो, एवढंच. रघुनाथ हात जोडून म्हणतो, कृपया तुम्ही तुमची शिक्षा मागे घ्या. आता सगळे विचार करायला लागतात. तेवढ्यात लाली म्हणते, दादा, तू जर आमच्यावर उपकार करीत असशील ना तर तुझे उपकार नको आहे आम्हाला. त्यापेक्षा आम्हाला ही शिक्षा मान्य आहे. आणि काय गं उमा, झालं ना तुझ्या मनासारखं. दादांनी तुझे नाटकं कळतात बरं का आम्हाला. कांता म्हणतो, लाली शांत बस. अगं, मोठे माणसं समोर बसलेत, त्यांचा तरी आदर कर. लाली म्हणते, कसले मोठे माणसं, मी नाही मोजत त्यांना. बंधू म्हणतो, ताई आता तरी गप्प बस. अगं, लाज वाटू दे थोडीशी. माझ्या देवासारख्या भावाला घराबाहेर काढलं. अगं, कुठं फिरशील हे पाप. आम्हाला योग्य शिक्षा दिली, मला ही शिक्षा मान्य आहे. रघुनाथ म्हणतो, बंधू आता खूप रडायला लागतो. रघुनाथ म्हणतो, बंधू तू कशाला काळजी करतो, मी आहे ना तुमच्या पाठीशी. बंधू म्हणतो, दादा, माझ्यासारखा भाऊ असण्यापेक्षा नसलेलाच बरा. आता रघुनाथ बंधूला खूप सावरत असतो. पंचायत म्हणते, दादा, आम्ही निर्णय बदलला असता, पण लालीला तिच्या वागण्याचा काहीच पश्चाताप नाही. त्यामुळे आम्ही ही असहकार्याची शिक्षा तशीच ठेवतो. आता शिनू बंधूला पकडतो आणि घरात घेऊन जातो. चारू बेडरूममध्ये जाते आणि मेघनाला फोन करते आणि म्हणते, अहो, इथे सगळं उलटंच घडलंय. मेघना म्हणते, माहीत आहे मला. चारू म्हणते, तुम्हाला कसं माहिती. मेघना म्हणते, मी आले घरी. मी दुधाने काही सामान घेण्यासाठी थांबले, तिथेही मला कळालं. पण जे झालं ना ते बरंच झालं. ह्या खोतांचा अहंकार तरी उतारला. चारू म्हणते, पण तुम्ही लाली आत्याच्या बाजूने ना. आता मेघना मोठ्याने हसायला लागते आणि म्हणते, त्या लालीला पण मला धडा शिकवायचाच होता. हे विसरू नको, ते खोतांचंच रक्त आहे. मला एक एक खोत मेल्याला बघायचं आहे. चारू म्हणते,
आणि मला श्रीनू माझा झालेला. मेघना म्हणते होईल होईल, लवकरच होईल. तिकडे जे काही चाललं ना ते मला कळवत जा. इकडे मंजू एका बाईला विचारते असहकार्य म्हणजे काय, पण ती बाई तिला मुरका मारते आणि निघून जाते. हे बघतो रघुनाथ आणि उमा. मंजू घरात येते आणि चारू आवाज देते. चारू म्हणते आत्या बोलवते, मी नंतर फोन करते हा. मेघना म्हणते घरी कुणीच नाहीये, तू येऊन जा. ती म्हणते ठीक आहे. सकाळी बंधू देवपूजा करण्यासाठी जात असतो, तेवढ्यात मंजू म्हणते जरा 2-3 नारळ आणा आणि मला फोडून द्या. बंधू म्हणतो पंचायतीचं ऐकलंय ना. मंजू म्हणते हा, गावकरी मदत करणार नाही, त्यात काय एवढं, नारळ तर मिळतील ना. बंधू म्हणतो असहकार्य म्हणजे आपल्याला काही मिळणार नाही आणि इथून पुढे घरात पण मी असहकार्याची भावना ठेवणार आहे, त्यामुळे माझ्याकडून कुणी अपेक्षा करायची नाही. आता मी उमावहिनीला वचन दिलं म्हणून देवपूजा करतोय. तो निघून जातो. शिनू म्हणतो मामी मी देतो नारळ फोडून. मंजूला आनंद होतो. तेवढ्यात बंधू म्हणतो शिनू तुला अभ्यास नाही का. शिनू तिथेच उभा राहतो. बंधू म्हणतो मी दादाला सांगेला, तू घराची जबाबदारी माझ्यावर दिली पण माझं कुणी ऐकत नाही, चल जा अभ्यासाला. शिनू जायला लागतो. मंजू म्हणते शिनू, पण तो काय ऐकत नाही. मंजू स्वयंपाकघरात हातपाय आपटत जाते आणि म्हणते ह्या फंद्यामध्ये कुठून पडले ना तेच कळत नाही, पहिले छान चालू होतं. तेवढे चारू येते. मंजू म्हणते चारू मला तर काहीच सुचत नाही, तू एक काम करतेस का, तू चहा ठेव, मी नाश्त्याचं बघते. पण चारू म्हणते नाही गात्या, मला एवढ्यांचा चहा नाही येत, तू एक काम कर ना, बाजूला चहा ठेव आणि नाश्त्याची तयारी कर. ती आता चारूवर दात खाऊन जात असते. एवढ्यात लाली ओरडत येते मंजू चहाचं काय केलं, अजून चहा नाही मिळाला. मंजू म्हणते तुम्हाला चहाचं पडलं, इथं कशातच काही नाही अजून. लाली म्हणते तुला स्वयंपाकघराची जबाबदारी घ्यायची लय हौस होती ना, मग घे ना आता. मंजू म्हणते ही चारू पण काही करू लागत नाही. लाली म्हणते काय ग चारू, ह्या घरामध्ये तुला लग्न करून यायचं आहे ना, हे असं करणार आहेस का. चारू म्हणते आमच्या घरी स्वयंपाकवाली आहे, माझं लग्न झालं ना मी पण एक बाई ठेवणार आणि माझ्या घरी सगळी कामं माझी आईच करते, मला कधीच कामं सांगत नाही आणि निघून जाते. लाली चारू करत खूप दात खाते पण चारू काय ऐकत नाही. लाली म्हणते मंजू मला लवकर चहा घेऊन ये. त्या दोघी निघून जातात. मंजू म्हणते जाऊ दे मरू दे, मी फक्त यांच्यासाठी आणि माझ्यासाठी चहा ठेवणार, बाकीच्यांचं ते बघून घेतील. निशी आणि नीरज घरी येतात. नीरज म्हणतो मॉम तू कधी आलीस. मेघना म्हणते अरे तुम्ही कुठे गेला होतात. नीरज म्हणतो कुठे गेला असेल गेस कर. निशी मॉमला दाखव ना. निशी ट्रॉफी काढते आणि मेघनाला दाखवते. मेघना म्हणते वॉव कॉंग्रॅच्युलेशन्स निशी, बरं ऐक मी तुमच्यासाठी नाश्ता करते. निशी म्हणते आई तुम्ही कशाला करता, मी करते ना, आणि आत निघून जाते. नीरज म्हणतो मॉम निशीच्या घरी सगळं व्यवस्थित आहे ना. मेघना म्हणते नाही रे, आणि झालेला गोंधळ सांगते. पण ती एवढी आनंदात असते की बाजूला बघून स्माईल करत असते. नीरज तिला असं बघतो आणि शॉकच होऊन जातो आणि म्हणतो मॉम ह्या सगळ्याचा तुला आनंद झाला ना. आता मात्र त्याला मेघनावर संशय येतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.